Hello everyone, this is Randir sir here. Today we have to learn a very important point of our syllabus, which name is summary writing. Friends, this topic is not new for students because of we have already learned summary writing in 11th standard and also in secondary level. Therefore, this topic is very familiar to us. आपल्या दृष्टीने हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे कारण की बोर्ड एक्झाममध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेत 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात येत असतो आणि इझिली आपण या प्रश्नाची उत्तरं लिहू शकतो किंवा या प्रश्नाला आपण अनुसरून आपलं उत्तर नोंदवू शकतो. सो लेट्स बिगन of our topic summary writing. Open your book on the page number 136. In the last video we already learned the icebreaker part of this topic. See the very first paragraph of this lesson. Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. In the very first line, the information is provided about what is the brevity and the wit. The word brief, we already know about it. Brief means थोडक्यात, संक्षिप्त. The same brevity is same meaning. त्याचा सुद्धा समान अर्थ आहे किंवा सेम अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ब्रिव्हिटी म्हणजे ब्रीफमध्ये आणि त्या थोडक्यामध्ये मांडणी करणे म्हणजेच हा खरा काय शहाणपणा आहे किंवा हुशारी आहे असं आपण म्हणू शकतो. विट म्हणजेच काय शहाणपणा किंवा हुशारी. ही इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम कॉइन बाय विल्यम शेक्सपियर, अ फेमस writer in English literature whose name is William Shakespeare, a well known person. Everyone knows him. Who are English literature reader, they know very well, and other also. It is relevant to speaking as well as writing. Summary म्हणजेच काय की एखाद्या माहितीचं थोडक्यात वर्णन करणे किंवा थोडक्यामध्ये ती लिहून काढणे त्याला समरी असं म्हटलं जातं. जसं की एखाद्या कथेचं भरपूर काही कथानक असतं परंतु आपण ती कथा अगदी थोडक्यात प्रेझेंट करत असतो किंवा थोडक्यात सांगत असतो किंवा लिहित असतो. त्याची काय काय मुख्य घटना आहेत त्या गोष्टी आपण नमूद करत असतो, त्यालाच समरी असं म्हणायचं. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. लिखित स्वरूपात आणि मौखिक स्वरूपात सुद्धा या गोष्टी आपण सादर करत असतो. ब्रिव्हिटी ऑर कन्सेन्शन is cutting out of unnecessary words while conveying an idea. unnecessary words आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजेच काय की जे शब्द आपल्याला नको आहेत किंवा जे शब्दांची काही आपल्याला आवश्यकता वाटत नाही असे शब्द आपण काढून टाकायचे आहेत. ब्रिव्हिटी ऑर कन्सेन्शन इज कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स. अनावश्यक शब्द टाळायचे आणि त्या बाकीच्या घटकांना आपल्या स्वभाषेत आपण सादर करायचं आहे. म्हणजेच की ते ओन सेंटेन्स आपल्याला तिथं वापरायचे पण माहिती मात्र तीच असावी. इट एम्स टू इन्हान्स कम्युनिकेशन बाय इलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाऊट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि ही समरी रायटिंग करत असताना आपण कम्युनिकेशन करतच असतो. म्हणजे संवादात्मक जो भाग आहे तो आपण त्याच्यामध्ये लयबद्धता पण असावी परंतु जे काही महत्त्वाची माहिती ती आपण वगळता कामा नाही. काही वेळेस काय होतं की अनावधानाने आपण जे काही माहिती आपण त्यामध्ये सादर करायला हवी परंतु ती माहिती आपण त्यामध्ये विसरून जातो आणि आपले समरी रायटिंग त्या ठिकाणी अयोग्य ठरत असते. तर ही चूक आपण टाळायची. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड हॅज बीन डिस्क्राईब ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ रायटिंग. आणि लिखाणामधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. जस्ट लाईक एसे रायटिंग, लेटर रायटिंग, लिफलेट रायटिंग, सच काइंड ऑफ रायटिंग स्किल इज इम्पॉर्टंट. वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इज ऑल्सो समरी रायटिंग, नोट मेकिंग. To speak what is required and to write what is necessary is the requisite towards the development of language skill. To speak what is required, जे काही गरजेचं आहे तेच बोलायचं आहे आणि जे आवश्यक आहे तेच लिखाण करायचं आहे. ही
लँग्वेज स्किल डेव्हलपमेंटसाठी एक महत्त्वाची दुवा आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे आणि महत्त्वाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. लँग्वेज स्किल डेव्हलप करत असताना LSRW ही स्किल आपण फॉलो करत असतो. L म्हणजे लिसनिंग, S म्हणजे स्पीकिंग, R म्हणजेच रीडिंग आणि W म्हणजेच रायटिंग. दिस स्किल वी लर्न व्हाईल लर्निंग अ लँग्वेज. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन. आणि ह्या सर्व घटक आपण थोडक्यात नमूद करणे गरजेचे असतात. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट ऑफ अ रिटर्न रेकॉर्ड. सामान्यपणे त्यातले महत्त्वाचे घटक आपण सादर करायचे असतात. इट इज समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. दिस स्किल यू विल learn by practice, otherwise you will not learn properly to summarize the passage. जर आपण वारंवार सराव न केला, सरावाभावी आपली समरी रायटिंग प्रॉपर होऊ शकत नाही, तर यासाठी सरावाची आवश्यकता आपल्याला असते. समरायझिंग हॅज अ डिफिनेट पर्पज. त्याचा मुख्य उद्देश असतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर्स अ क्लिअर. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्देश असतो आणि त्या उद्देशाला अनुसरून या सर्व काही घटना घडत असतात किंवा सर्व उद्देशाच्या आधारावरती सर्व काही प्रोसेस होत असतात. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. त्या वाचकाला त्या संदर्भीय माहितीतून बोध होण्यासाठी आपण समरी आपल्याला महत्त्वाची असते. एक्झॅक्टली त्याला वेळ नसतो, बऱ्याच वाचकांकडे वेळेचा अभाव असतो आणि मग त्या वेळेच्या अभावामुळे त्यांना आपण थोडक्यात काय देता येईल, सर्व ओव्हरऑल डिटेल्स प्रोव्हाइड करण्याऐवजी आपण जे मोजके घटक आहेत ते जर त्यांना दिले, प्रोव्हाइड केले, तर त्यांना ते ओव्हरऑल अंडरस्टँडिंग होण्यास मदत होत असते. हा उद्देश समरी रायटिंगचा असतो. द समरी restates only the main points of the text or the lecture without giving examples or details such as dates, numbers or statistics. समरी लिखाण करत असताना यामध्ये सामान्यपणे आपण उदाहरण देण्याची गरज नसते. त्याचबरोबर तारखांचं विवरण किंवा तारखांची आकडेवारी, इतर काही गोष्टी असतील, स्टॅटिस्टिकल डाटा आपण देण्याची गरज नाही. सो सी द do's of summary writing. Here are few points given to us. It will help you to write a proper summary writing. The very first point is given here. Read and reread the passage. दिलेला उतारा दोनदा वाचणं आपल्याला गरजेचं असतं. इफ यू रीड मोर अँड मोर यू विल लर्न अ लॉट. जर तुम्ही वारंवार त्या गोष्टी वाचत राहिल्या तर त्यामधून अधिकच तुम्हाला ज्ञानाचं आकलन होण्यास मदत होईल. रीड द इंस्ट्रक्शन्स. नेक्स्ट पॉईंट रीड द इंस्ट्रक्शन. या ठिकाणी इंस्ट्रक्शनची सुद्धा आपल्याला वाचण्याची गरज आहे. विदाऊट रीडिंग इंस्ट्रक्शन आपण जर समरी रायटिंग लिहिली तर आपल्याला त्यामध्ये चुका होण्याची दाट शक्यता असते. काय सूचना दिल्यात हे पण आपण वाचणं गरजेचं असतं. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. नेमकी आपल्याला कोणत्या गोष्टीची समरी लिहायची हे आपण सहजपणे त्या उतार्या वाचल्यानंतर लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा त्या उतार्याचा, त्या पॅसेजचा मेन पॉईंट काय, कशावर, थीम काय, सब्जेक्ट काय, टॉपिक काय, ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. या गोष्टी जाणल्यानंतरच किंवा माहिती करून घेतल्यानंतरच आपण या सर्व गोष्टी लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःलाच बऱ्याच प्रश्न आपण विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या स्वतः मिळवायची आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणजेच आपण समरी रायटिंगमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे याची पूर्णपणे कल्पना आपल्याला येत असणार आहे. फ्रॉम शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. स्वतःहून आपण छोटी छोटी वाक्य बनवायची आणि या वाक्य बनवत असताना सेम टू सेम सेंटेन्सेस कॉपी करायची नाही. ही गोष्ट सर्वांनी महत्त्वाची लक्षात घ्यायची. बरेच विद्यार्थी काय करतात की सेम टू सेम लाईन्स कॉपी करत असतात. दिस थिंग इज नॉट ॲक्सेप्टेबल इन दिस पॉईंट. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. बऱ्याच वेळा वाक्यरचनांमध्ये लयबद्धता किंवा वाक्यरचनांचे एकमेकांशी कनेक्शन जोडण्यासाठी लिंकर्सचा वापर करणं आपल्याला गरजेचं असतं. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स.
वरील वाक्याचा आणि खालील वाक्याचा काहीतरी तरतम्य भाव असायला पाहिजे किंवा त्यामध्ये जवळीकता आणण्यासाठी लिंकर्स आपण यूज करू शकतो. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. काही जे शब्द आहेत की ते फार डिफिकल्ट आहेत, मग असे शब्द आपण टाळायचे आहेत किंवा त्या शब्दांचा वापर आपल्या समरी रायटिंगमध्ये आपल्याला करायचा नाही आहे. ओमिट डिटेल्स देण्याची गरज नाही आहे. काही गोष्टी आपण पॅसेजमध्ये दिलेल्या असतात, बारकाई त्या गोष्टींचं उदाहरण पटवून देण्यासाठी डिटेल्स वगैरे दिलेले असतात किंवा एखादा स्टॅटिस्टिकल डाटा दिलेला असतो. त्या दर 10 वर्षांनी भारतामध्ये सेन्ससनुसार आपण पॉप्युलेशनचे रेकॉर्ड करत असतो आणि त्यामध्ये स्टॅटिस्टिकल डाटा आपण प्रेझेंट करतो की 1990 साली भारताची लोकसंख्या 91 कोटी होती. त्यानंतर 2001 साली ती जवळपास 100 कोटीच्या आसपास आली. हे जे रेकॉर्ड दिलेले स्टॅटिस्टिकल हे आपल्याला रेकॉर्ड किंवा ओमिट्स, हे सर्व डिटेल्स ओमिट्स करायचे समजा दिलेले असेल तर, उदाहरण दाखल म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. नेक्स्ट पॉईंट, अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. यामध्ये आपण स्वतःहून जास्तपणे स्वमत मांडण्याची गरज नाही आहे. कीप these things will help you to write a proper summary in examination. See the next part, don'ts of summary writing. Here is a trigger diagram is provided to us, don'ts, and its few points, almost 5 points are given here. The very first point is include, exclude, odd, comment, give examples. include means समाविष्ट करणे. या समरी रायटिंगमध्ये आपण कोणत्याही नवीन भागाची, नवीन घटकाची भर टाकण्याची गरज नाही किंवा ते टाकायचे नाही आहेत. एक्सक्ल्यूडमध्ये सुद्धा म्हणजेच की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सेम तसाच भाग आहे. ॲड म्हणजेच काय की दाखल करणे किंवा त्यामध्ये भर टाकणे. इथे सुद्धा आपल्याला हेच मुद्दे आपल्याला दिलेले आहे. नेक्स्ट पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कमेंट करायचे नाही, आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं नाही. ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे. समरी रायटिंग म्हणजेच की आपलं मत तिथे विचारलेलं नाही, तर त्या पॅसेजमध्ये नेमकं काय सांगितलं तेवढंच थोडक्यामध्ये मांडणं म्हणजेच समरी रायटिंग. आपल्या मताला तिथे कोणताही आधार नाही किंवा आपल्या मताशी त्यांना काही कर्तव्य नाही आहे. गिव्ह एक्झाम्पल्स. दिस थिंग इज नॉट important in summary writing, therefore we have to omit this part. It means it comes in don'ts. त्याचमुळे गिव्ह एक्झाम्पल हा भाग डोंट्समध्ये आलेला आहे. कोणत्याही प्रकारची उदाहरणं देण्याची गरज नाही. आय होप यू विल हॅव एबल टू लर्न ऑल द थिंग्स इज गिवन ऑन द पेज नंबर 136. See the next slide. As an example, let's us take an article for summary. आता हे उदाहरण दाखल आपल्याला एक समरी रायटिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. लर्निंग डिसेबिलिटी इज an umbrella term for a wide variety of learning problems. Children with learning disorder might be labeled as slow learners, but they are as smart as everyone else. They just need to be taught in proper environment conducive to their learning speed and level observation of child a period of time by parents. Here is a point is given about learning disability. की काही मुलं जे असतात त्यांची लर्निंग डिसेबिलिटी असते की ते शिकण्यामध्ये माग असतात. शिकण्यास असमर्थता असणारी विद्यार्थी यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे की ते काही स्किल त्यांच्याकडे असतात आणि काही स्किलचा त्यांच्याकडे अभाव असतो, परंतु त्यांना पालकांच्या किंवा शिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस आपण घडवून आणू शकतो किंवा त्यांना कोणकोणत्या समस्या जाणवतात या समस्यांचं सुद्धा विवरण या ठिकाणी आपल्याला या आर्टिकलमधून देण्यात आलेलं आहे. ॲट होम अँड टीचर्स and in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level.
घरी असताना किंवा शाळेमध्ये शिक्षक त्यांना त्यांचा त्यांना वेगवेगळ्या घटकांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये शैक्षणिक जिज्ञासा किंवा त्यांची लर्निंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी मदत करू शकतात आणि त्यांची लर्निंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी त्यांचे पॅरेंट्ससुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात किंवा वयोगटानुसार त्यांना त्यांच्या शैक्षणिक लेवलपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी किंवा करण्याचं काम हे शिक्षक आणि पॅरेंट्समार्फत होऊ शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, काही विद्यार्थ्यांना वाचनामध्ये त्यांना वाचता येत नाही किंवा त्यांचं वाचन हे व्यवस्थित नसतं, बऱ्याचशा शब्दांचे उच्चार त्यांना करता येत नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना अंकगणितामध्ये अडचणी येत असतात, त्यांना ते आकडे सांगता येत नाही. सपोज की एखाद्या विद्यार्थ्याला विचारले की 89 कसे लिहायचे, आता ह्या प्रश्न सरासरी 1ली ते 2री किंवा लहान वयोगटासाठी विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण दाखल सांगतो की ते 89 कसे लिहायचे, हाऊ टू राईट 89. तर बरेचसे मुलं चुकीचं लिहितात, त्यांना अंडरस्टँडिंग त्यांची प्रॉपर नसल्या कारणामुळे किंवा त्यांचं लर्निंग डिसेबिलिटी असल्या कारणामुळे ते चुकीचे आकडे लिहितात. दॅट्स कॉल द लर्निंग डिसेबिलिटी. किंवा काहींचं वय सरासरी 10 वर्ष असतं परंतु त्याला साधं 1-2 सुद्धा येत नसतात किंवा 100पर्यंत त्याला अंकसुद्धा येत नाहीत. ही झाली त्याच्या एजनुसार लर्निंग डिसेबिलिटी. असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे यासारख्या गोष्टींची कमतरता असते. अशा विद्यार्थ्यांना आपण लर्निंग डिसेबल्ड स्टुडंट म्हणू शकतो. फिजिकली और मेंटली हे जे विद्यार्थी असतात ते लर्निंग डिसेबल असतात. शारीरिक आणि बौद्धिक दृष्टीने बरेचसे विद्यार्थी हे कमजोर असतात. देअर मे बी अ सर्टन ॲपरंट प्रॉब्लेम व्हाईल रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, reasoning and dealing with maths. Generally, the learning disability find in all subjects, but in our passage they have provided information about math subject, how the students who is disabled to learn a mathematics. There may be apparent problems while reading, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रिझनिंग अँड डीलिंग विथ मॅथ्स. आता अंक वाचणं किंवा संख्या वाचणं हे सुद्धा काही विद्यार्थ्यांना जमत नाही. म्हणजेच काय झाली त्यांची रीडिंग डिसेबिलिटी गणिताविषयाची. रायटिंग, त्यांना अंक सांगितले हे लिहा किंवा ही संख्या लिहा तर ती संख्यासुद्धा त्यांना लिहिता येत नाहीत. नंबर्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होणं अशक्य असतं किंवा त्यांना त्या जमत नाहीत किंवा चुकतात ते लिहिण्यासाठी. किंवा लिसनिंग, त्यांचे लिसनिंग स्किलसुद्धा चांगल्या रीतीचे नसते. त्यांना एखादा संख्या सांगितली तर ती वेगळी संख्या लिहितात. दॅट्स कॉल लर्निंग डिसेबिलिटी. स्पीकिंगमध्ये पण त्यांना बऱ्याच दृष्टीने अडचणी येत असतात. त्या संख्या वाचन त्यांना करता येत नाही किंवा जे काही प्रेझेंट सांगण्याचं आहे सोमत किंवा त्या गोष्टी एक्सप्रेस करण्यासुद्धा ते असमर्थ असतात. रिझनिंग, कारण देऊ शकत नाही की या गोष्टी असं का आहेत, रिझन प्रोव्हाइड करू शकत नाहीत. समजा उदाहरणार्थ 5/5, तर या ठिकाणी बाकी शून्य का आली याचं कारण देता आलं पाहिजे. किंवा भागाकारचं उत्तर 1 का आलंय असं त्यांना सांगता आलं पाहिजे किंवा रिझन देता आलं पाहिजे का आलंय. दॅट्स कॉल्ड रिझनिंग अँड डीलिंग विथ मॅथ्स. आणि मॅथ्स विषयामधील बऱ्याचशा जे गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना किंवा चिन्हांची ओळखसुद्धा त्यांना येत नाही. अशा विद्यार्थ्यांना लर्निंग डिसेबल स्टुडंट म्हणायचे. Once these problems are identified, it is time for proper investigation. आणि यासाठी आपल्याला त्यांचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, निरीक्षणाची गरज असते. त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींची उणीवा आहेत हे आपण ओळखायला हवं. इट इज इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू क्लॅरिफाय स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स अँड
also rule out any other issue affecting the students educational progress. जर यामध्ये कोणत्याही गोष्टींची जर कमतरता असेल तर सामान्यपणे त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या गोष्टींची उणीव राहून जाते आणि मग तो मुलगा लर्निंग डिसेबल स्टुडंट असं म्हणून ओळखला जातो. सामान्यपणे असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना अशा समस्या जाणवत असतात. यामधली एक नाही तर दुसरी समस्या क्वचितच जाणवण्याची दाट शक्यता असते. सामान्य स्टुडंट्समध्ये सुद्धा ह्या गोष्टींची उणीव असते किंवा त्यांचं अटेन्शन नसल्या कारणामुळे पण अशा गोष्टी समस्या निर्माण होऊ शकतात. Investigations may reveal various types of disorder like dyslexia, dysgraphia, dyscalculia, specific reading disability. या डिसऑर्डरची नावं या ठिकाणी देण्यात आली. डेस्लेक्सिया, डेस्ग्रॅफिया आणि डेस्कॅल्क्युलिया. म्हणजेच की कॅल्क्युलेशन, ग्राफिकल इन्फॉर्मेशन या गोष्टी त्यांनासुद्धा प्रेझेंट किंवा सामान्यपणे सांगता येणं शक्य होत नाही. स्पेसिफिक रीडिंग डिसेबिलिटी, ह्या रीडिंग ॲबिलिटी सुद्धा यामध्ये दाखवण्यात आली. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर, APD, ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर, म्हणजेच की श्रवण क्षमतासुद्धा त्यांची कमजोर असते, कमकुवत असते. ADHD एक्सेट्रा. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर also known as central auditory processing disorder is a condition that affects the sound that travels unimpeded through the ear. Its process or interpreted by the brain. जो ध्वनी आपण कानांद्वारे ऐकतो तो ध्वनी आपल्या मेंदूपर्यंत संवेदना, त्या आवाजाची जे काही बोललं गेले त्या शब्दाचे संवेदना मेंदूपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया त्या अशा विद्यार्थ्यांमध्ये फार कमी असते. जे ऐकते काय आणि त्यांच्या मेंदूला ते काय क्लिक होते ह्या गोष्टींमध्ये खूप तफावत दिसून येते. इंडिव्हिज्युअल्स विथ APD डू नॉट रेकग्नाइज सबटल डिफरन्सेस बिटवीन साऊंड्स अँड वर्ड्स. शब्द आणि अक्षर यामधील साऊंड्स, ध्वनी असा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर शब्द उच्चारला के, तर त्या विद्यार्थ्याने जो साऊंड लर्न केला आहे किंवा ऐकला, हेअरिंग केला आहे, तो त्याच्या मेंदूपर्यंत के पोहोचतोय की नाही, का दुसराच कोणता उच्चार पोहोचतोय, हे या ठिकाणी होत असतं. Dyscalculia is a condition that affects a person's ability to understand numbers and learn math, science and symbol, while dysgraphia affects a person's handwriting abilities and fine motor skill. या ठिकाणी कॅल्क्युलिया म्हणजेच लगेच आपल्याला लक्षात येते कॅल्क्युलेशन. या ठिकाणी आकडेमोड म्हणू शकतो आपण. अशा आकडेमोडीच्या मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत असतात. आकडेमोड जमत नाही किंवा त्यांना त्या संख्या वाचनामध्ये संख्या वाचन व्यवस्थित करता येत नाही. सपोज की 1,25,079 असं आपण एखाद्या विद्यार्थ्यांना लिहायला लावलं तर ते सुद्धा त्याला जमत नाही. इवन त्याला सांगितलं की साईनसुद्धा येत नाहीत. जे साईन असतात ते साईन म्हणजेच चिन्ह, ते साईन त्यांना ओळखता येत नाहीत. सपोज की आता गणितामधले जे साईन आहे कर्निस्त, आता जे मराठी मीडियममध्ये शिकलेले मुलं असतील त्यांना हे चिन्ह माहिती आहे. किंवा वर्ग आपण म्हणतो स्क्वेअर, ह्या गोष्टीसुद्धा त्यांना लवकर कळत नाही. किंवा त्या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह असेल, गुणाकाराचं चिन्ह असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, व्हॉट एव्हर द सिम्बॉल, ते सुद्धा त्यांना कळत नाहीत. while dysgraphia affects the person handwriting abilities. आणि डिस्ग्राफिया म्हणजेच ग्राफिक्स
लिखाणात सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्रुटी येत असतात. In this video, we have learned almost do's and don'ts parts of summary writing. In the next video, we will learn the remaining part of the lesson. Still, keep watching this video. Thank you for watching.